गुड मॉर्निंग. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा खूप खूप स्वागत. तर आत्ता वाजलेले आहे 7:30 सकाळच्या आणि आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता आवरायचं. चेंज झालेलं आहे. आंघोळ इतके मस्त गरम पाणी ना इथे एवढं खूप छान आहे, म्हणजे सगळंच छान आहे हॉटेल वगैरे पण, त्यामुळे काही अडचण आली नाही. आणि आता आवरायचं आणि निघायचं. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि गाईज मी रेडी झालेले आहे. सो माझा लूक कसं वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि थंडीने ते फार वाट लागते, पण चला असं द्या, थोडंसं रे आवरावंच लागतं. तर मला खूप क्यूट दिसते. तुम्हाला कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चलो हम चलते हैं. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out.
अशा पद्धतीने आमची बाईक राईड सुरू झाली आणि म्हणजे पहिला दिवस होता, असा भारी वाटत होता. आणि आमचा म्हणजे पूर्ण दिवस 10 दिवसाची आमची ट्रिप खरंच खूप छान गेली. आणि लेहमध्ये फिरायची मजा तर वेगळीच, आणि पाहायला भेटत होतं वेगवेगळं नवीन काही, असं छान वाटत होतं. तर कंटिन्यू. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. There are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Losing almost all my energy. It's getting hard to talk to you, and I'm the only one who speaks. It's all the things you never show. There are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Here we go, turning all the wrongs into rights. Here we go, you can take me there tonight. Whoa, this life is all we know. Whoa, I can't stay if you can't let it go. I never really know what's going on. And even when you're next to me, I feel like you were gone. It's all the things you never show. There are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. आणि पहिला दिवस होता, आणि त्यातून ऊन आणि थंडी दोन्ही पण होतं. असं ऊन लागत नव्हतं, पण डोळ्यांना त्रास व्हायचा, म्हणून मला थोडंसं, आणि माझे शेड्स राहिले होते रूमवरती, आणि मग माझ्या डोळ्यातून पाणी कंटिन्यू चालू होतं. आणि त्या उन्हाने माझं डोकं इतकं दुखत होतं ना, ते असं आपल्या इकडे असतं तसं नाही, सहनच होत नव्हतं, वेगळंच असं सिस्टीम होती जरा. आणि मस्त अशी नदी होती, तिथे थोडं फोटोशूट केलं, व्हिडिओज वगैरे काढले. आणि माझं डोकं दुखत होतं, म्हणून मला काही थोडंसंच इंटरेस्ट होता, जास्त असं काही मला करावंसं वाटत नव्हतं. नाही तर माझे भरपूर, मी अगोदर वेगळंच विचार करायचे, आता तिथे गेल्यावर हे करायचे नाहीतर. आणि मग आता असं म्हणत ना मला तिथे गेल्यावर काहीच होत नव्हतं माझ्याच्याने, मला ना एवढी अशी कॅपॅसिटीच राहत नव्हती. आणि पाहायला तर खरंच खूप छान होतं, आणि टाईम कसं जात होता तेही कळत नव्हतं. आणि मी व्हिडिओ हा नंतर एडिट करते, त्यामुळे मला ना
म्हणजे लक्षात नाही आहे आम्ही कोणकोणत्या पॉईंटला गेलतो असं तसं. आणि त्यामुळे आणि नंतर आम्हाला दुसऱ्या एका ह्याच्यात जायचं होतं, आय थिंक मंदिरात जायचं होतं तिथल्या. तिकडे आम्ही निघालो पण आमचा थोडासा रस्ता चुकला, त्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागले आणि मग नंतरनं जायचं असं आमचं ठरलं. आणि तर असं चाललं बघा, पण आम्ही चुकलो आहे बरं का. कंटिन्यू. आणि सकाळी माझं लुक कसं होतं आणि आत्ता कसं झालेलं आहे, पार मी सुकून गेलेले आहे. आणि त्यातमध्ये एवढे कपडे घालावे लागत होते ना, बापरे, त्या कपड्यांचंच मी ओझं व्हायचं मला. आणि एवढ्या उन्हातून आलो होतो ना, त्यामुळे मला जास्त त्रास होत होता. आणि ते ऐकायला म्हणजे आपल्या आर्मीमध्ये काय काय झालं, ते कारगिल युद्ध वगैरे, त्यात इन्फॉर्मेशन बरीच होती आणि ते आम्हाला सांगत पण होते. त्यामुळे आम्ही थांबलो होतो, पण मला असा त्रास होत होता ना, मी तिथून लगेच बाहेर पडले. आणि मी मग इथे येऊन बसले बाहेर, कारण मला उलटी आल्यागत होत होतं, जरा ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडलं डायरेक्टली. आणि त्यामुळे मग मी बाहेर येऊन बसले. आणि इथे संध्याकाळचं आम्ही शोचं तिकीट बुक केलं होतं, पण त्या अगोदर आम्ही नाश्ता केला आणि म्हटलं मग चला इथून आम्ही पुढे जाणार होतो. आम्हाला घेर का काही घ्यायचे होते आणि ते समोर दिसतं आहे ना, तिथे जाणार होतो आम्ही त्या मंदिरात. आणि म्हणून मग आम्ही तिकडे निघालो, कारण म्हटलं 8चा शो होता. आणि हां, आम्ही किती उंचावर गेलो होतो. व्हिडिओमध्ये एवढा असं प्रॉपरली दिसत नाही आहे, पण नाही गाईज, खरंच खूप उंच, म्हणजे सगळ्यात. आणि इतकं इथे मला वैयक्तिक त्रास होत होता, त्यामुळे मी लगेच इथे 1-2 फोटो काढले आणि लगेच रिटर्नली खाली आले. म्हटलं माझ्यात काही कॅपॅसिटी नाही आहे. आमचा ग्रुप ते म्हटले आम्ही येतो, ते पण म्हटले, नंतर नको म्हटलं, मी लगेच खाली जाते. आणि मग मी हळूहळू आले. आणि त्यानंतरनं आम्ही चाललेलो आहे लेहमध्ये, जिथे आम्ही बाईक घेतल्या होत्या. तिथे थोडा बाईकचा प्रॉब्लेम होता आमच्यावाल्या. लद्दाख में आए हो तो ठंड लगनी चाहिए, तभी पता चलता है आप लद्दाख में है। अब बताओ, ठंड लग रही है? यहाँ के लोगों को जबरदस्ती लगी है, अभी जिनको लगी। ओके, आप सभी देवी और सज्जनों से मेरा विनम्र निवेदन है कि शो के दौरान कोई भी मोबाइल फोन, कैमरा, वीडियोग्राफी के लिए। त्यानंतर ना आम्ही जेवायला थांबलो आणि मस्त असं स्पायसी आम्ही रोटी आणि
आपलं पनीर मागवलं आणि खूप स्पायसी होतं. जेवण केलं आम्ही. त्यानंतर रूमवरती आलो म्हणजे हॉटेलवरती आणि लगेच मी ऑक्सिजन लावायला घेतला कारण माझं डोकं फार दुखत होतं. आणि तिथे डोकं दुखतं आहे म्हणजे कारण हेच की ऑक्सिजन कमी पडल्यानंतर डोकं दुखतं आहे असं. आणि हा आमचा लडाखमधला पहिला दिवस होता बाईक राईडचा. आणि खरं तर आम्ही खूप एन्जॉय केला आणि मस्त वाटलं. आणि दिवसभरात थोडासा असा पहिल्यांदाच म्हणजे तिथे शक्यतो जास्त त्रास होतो. आज आमचा पहिला दिवस होता त्यामुळे थोडा त्रास म्हणजे मला तरी वैयक्तिक मला अस्थमाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून थोडा त्रास होत होता. आणि माझी इच्छा अशी मला मी शांत बसले होते बाईकवरती पण हे बोलले एवढं नको ह्याच्यात जाऊ ट्रेसमध्ये की जेणेकरून शांत बसते व्हिडिओ काढतात आहेत एन्जॉय घे असं तसं म्हणत मग म्हटलं चला. पण माझ्या डोक्यामुळे मला काही सहन होत नव्हतं. आणि आम्ही 3 कपल गेलो होतं त्यामुळे तर फार असं काही टेन्शन नव्हतं. थोडं काही झालं तर सगळे एकमेकाला साथ द्यायला होते आणि शक्यतो तर कुणाला काही झालं नव्हतं. मला थोडा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम येत होता आणि म्हणून माझं डोकं ते म्हणजे पकडलं होतं डोकं ते. आणि मग मी काय मला आधीच एन्जॉय करायला फार आवडतो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ आवडतो आहे का हा आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. के लिए भी होती है आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनल तो क्यों ना थोड़ा रुक के इस पल को दिल खोल के जी लें.